राजेश, कमलेश आणि विमलेश हे तिघेही मनोहररावांचे मुले होते. मनोहरराव यांनी त्यांच्या बायकोने खूप काबाड कष्ट करून 18-20 दारिद्र्यात स्वतःला राबवून आपल्या तिन्ही मुलांना शिकवण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांच्यासाठी दिवस रात्र मेहनत करून त्यांना शिकवले. परंतु त्यांच्या दोन्ही मोठ्या मुलांनी दिवस रात्र एक दिवस मनोहररावांना फसवून त्यांची सगळी जी काही प्रॉपर्टी होती ती विकून ते फरार झाले आणि आपल्या आईबाबांना मोठ्या शहरात नेऊन तिकडे सोडून दिले. परंतु या सगळ्याचा बदला म्हणून त्यांच्या लहान भावाने राजेशने असा काही त्यांना धडा शिकवला की ते त्यांच्या आयुष्यामधून कायमचे उद्ध्वस्त झाले. परंतु मुलांनी आपल्याच आई वडिलांची आणि भावाची फसवणूक का केली आणि कशा प्रकारे केली हे आपण कथेमधून पाहू. मनोहरराव एक शेतकरी माणूस होते. कारण अगोदरच्या काळात मुलांना शिकवण्याऐवजी शेतीची कामे शिकवण्यावरच घरातील मोठ्या व्यक्तींचा जोर असायचा. कारण याच कारणाने मनोहररावांच्या आईबाबांनी सुद्धा त्यांना न शिकवता शेतीच्या कामांमध्ये झुंपले. मनोहररावांचे वडील सुद्धा शेतकरी होते आणि त्याच वेळी त्यांची शेती सुद्धा ठीक काही होती. परंतु एक वेळ अशी आली की त्यांच्या सर्व शेताची वाटणी झाली, काही विकली गेली आणि ह्याच कारणाने आता मनोहररावांकडे शेतीच्या नावावर फक्त एक शेत शिल्लक राहिले होते. ते त्याच शेतात मेहनत करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होते. ते शेत त्यांच्या उपजीविकेचे एकमात्र साधन होते. मनोहररावांचे शिक्षण न झाल्यामुळे त्यांच्याकडे शेती करण्यात वाचून दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता आणि म्हणूनच ते शेतीत अडकून राहिले. आता त्यांना मुलं झाल्यामुळे घरातील खर्च सुद्धा वाढू लागला. मनोहररावांना 3 मुले होती. जर त्यांच्या मनात आणले असते तर त्या तिघांनाही शेतीच्या कामाला लावून पैसा कमवू शकले असते. कारण एवढी वर्ष शेती केल्यानंतर त्यांना फायदा आणि नुकसान याची चांगली जाणकारी होती. कोणत्या वेळेला कोणते पीक घ्यावे आणि काय करावे हे त्यांना चांगल्या प्रकारे जाणून होते. पण ते एकटे आणि त्यात ते एक शेत, त्यामध्ये काय करू शकणार होते. म्हणून ते इतर दिवसात गावात कोणाचे तर घर बांधण्याचे काम किंवा इतर काही कामे असतील तर ते तिथे मजुरीसाठी जात असत. अशा प्रकारे मेहनत करून मजुरी करून ते आपल्या मुलांचे पोट भरत होते. पण जशी जशी वेळ निघून जात होती तशी तशी त्यांची मुले मोठी होत होती. सुरुवातीला तर त्यांनी त्यांच्या मुलांना गावातीलच सरकारी शाळेत शिकवले. त्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी आपल्या मुलांना तालुक्यातील सरकारी शाळेत शिकवले. पण मनोहररावांची आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नव्हती की ते शिक्षणाबरोबर आपल्या मुलांना ट्युशन किंवा इतर सुविधा देऊ शकतील. पण जेव्हा त्यांचा मोठा मुलगा 9वी मध्ये गेला तेव्हा तो आपल्या आईबाबांना सांगू लागला, मला ट्युशन लावा नाहीतर मी नापास होईन. पण मनोहरराव नेहमी त्याला समजावत म्हणतात की बाळा, तू शाळेत जातोस ना, शाळेतील शिक्षक तर तुला शिकवतात ना, मग तुला वेगळे ट्युशन लावायची काय गरज आहे. आणि एखाद्या मुलाला जर मनापासून शिकायचं असेल तर तो कुठेही शिकला तरी चांगल्या प्रकारे शिकू शकतो. आणि तू जर घरीच अजिबातच अभ्यास करत नाहीस मग ट्युशन लावून तरी काय फायदा. पण आपले आई बाबा शिकलेले नाहीत हे त्यांच्या मुलांना माहीत होते. म्हणून आपल्या बोलण्यात गोलगोल फिरून त्याने आपल्या आई बाबांना हैराण केले. शेवटी त्याने मनोहररावांचा होकार मिळवून ट्युशनला जाणे चालू केले. मनोहरराव मात्र कसे तरी करून मुलांचा खर्च भागवत होते. त्यांच्या मोठ्या मुलाने आता 10वीची परीक्षा दिली होती आणि त्या परीक्षेचा रिझल्ट हाती आला होता. तो पास तर झाला होता. जेव्हा त्याने आपल्या घरच्यांना सांगितले की मी 10वी पास झालो आहे तेव्हा त्याला मिळालेले मार्क्स पाहून मनोहरराव थोडे नाराज झाले आणि म्हणाले, किती मार्क्स कमी मिळून तू पास झाला आहेस. आम्ही एवढी मेहनत करून तुला शिकवतो आणि तुला नीट सुद्धा शिकता येत नाही. तेव्हा त्यांचा मुलगा म्हणाला, तुम्हाला शिक्षणाविषयी काय माहिती आहे. अभ्यास काय असतो तुम्हाला माहिती आहे का. कधी स्कूलमध्ये गेलात तर तुम्हाला माहीत पडेल ना. किती मोठी मोठी पुस्तकं असतात. तुम्ही उलट मला शाबासकीच द्यायला हवी होती. कमीत कमी मी पास तरी झालो. माझ्यासोबतची कितीतरी मुले नापास झाली आहेत. पण नाही, तुम्हाला तर नेहमीच मला बोलण्यात मजा येते. असे म्हणत तो उलट आपल्या आईबाबांवर नाराजी व्यक्त करू लागला. जेव्हा मनोहररावांची बायको सुमित्राताई यांनी आपल्या मुलाला उदास पाहिले तेव्हा आपल्या मुलाचा उत्साह वाढवण्यासाठी त्या म्हणाल्या, काही हरकत नाही बाळा, तू पास झाला आहेस ना. तुझे बाबा तर असेच आहेत. अरे त्यांना काय माहिती अभ्यास कसा असतो. स्वतः तर शिकलेले नाहीत आणि मुलाला ज्ञान देत आहेत. चल बाळा, आता नाराज नको होऊस. तू पास झालाय त्याने मी खूप खुश आहे. आता चल तू एक काम कर, 4 घास खाऊन घे. पुढच्या वेळेला अजून थोडी मेहनत कर म्हणजे अजून चांगले मार्क्स मिळतील.
त्यानंतर मनोहररावांनी त्याला बोलणेच सोडून दिले होते. जेवढे मार्क्स त्यांचा मुलगा मिळवत होता त्याने त्यांना कोणताही फरक पडत नव्हता. कारण एकदा मनोहररावांनी त्याला समजावले तेव्हा तो त्यांना उलट बोलला. त्यामुळे ते आता एवढेच बोलायचे की जे तुला योग्य वाटेल तेच कर. मनोहरराव आता दुसऱ्या आणि तिसऱ्या मुलाकडे लक्ष देऊ लागले. कारण त्यांचा मोठा मुलगा कमलेशने जेव्हा ट्युशनला जाणे चालू केले तेव्हापासून मनोहररावांवर खर्चाचे ओझे वाढले होते. त्या कारणाने मुलांच्या शिक्षणाचा त्यांच्यावर दबाव वाढला. मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आता त्यांना पैशांची खूप गरज होती. आतापर्यंत कसे तरी करून त्यांचा खर्च चालत होते. एकदा 2 वेळचे जेवण शिजवून ते 2 वेळ खाऊन जो वेळ वाचेल त्यात ते मेहनत करून जास्त पैसे मिळवतील यासाठी प्रयत्न करत होते. मुलांची नवनवीन महागडी पुस्तके खरेदी करण्यासाठी बिचारे एक एक पैसा मोठ्या कष्टाने जमवत होते. त्यांची ही सर्व धडपड त्यांचा लहान मुलगा पाहत होता. त्यामुळेच लहान मुलगा आईबाबांचा विचार करून चालत होता. असे म्हणतात ना, प्रत्येक माणसाची विचारसरणी आणि विचार करण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. भलेही भाऊ एकाच आईच्या उदरातून जन्माला आले असतील तरी भावाभावांमध्ये व्यवहार वेगवेगळे असू शकतो. मनोहररावांच्या 3 मुलांमध्ये सुद्धा हाच फरक होता. त्यांच्या 2 मोठ्या मुलांना आईवडिलांविषयी अजिबात प्रेम नव्हते. पण या उलट त्यांच्या छोट्या मुलाचे आपल्या आईवडिला बाबांवर जीवापाड प्रेम होते. आता तो 7वी इयत्तेमध्ये शिकत होता. तरी सुद्धा तो आपल्या बाबांबरोबर शेतामध्ये जाऊन काम करत होता. कारण त्याला आपल्या बाबांची खूप काळजी होती. जेव्हा त्याचे बाबा मजुरी करण्यासाठी जात असत तेव्हा त्यांना आधार म्हणून तो सुद्धा त्यांच्याबरोबर जात असे. एवढेच नाही तर तो 9वी मध्ये गेल्यानंतर आपल्या बाबांच्या बरोबरीने मजुरीचे काम करायला जाऊ लागला. त्या कारणाने त्यांच्या बाबांच्या डोक्यावरील ओझे थोडे हलके झाले. अगोदरच एक माणूस कमाई करत होता. आता त्या एका माणसाला जोडीला दुसरा माणूस सुद्धा मजुरी करून थोडेफार का होईना पैसे कमवू लागला होता. त्यामुळे त्यांच्या कमाईमध्ये वाढ झाली होती. तेवढ्या कमाईमध्ये त्यांच्या सर्व गरजा पूर्ण होत होत्या. परंतु मनोहररावांच्या डोक्यावरचा भार नक्कीच थोड्याफार प्रमाणात कमी झाला होता. त्यांच्या मोठ्या मुलाचे शिक्षण चालू होते तर त्यांच्या दुसऱ्या मुलाला सुद्धा आपल्या आईबाबांचे कष्ट दिसत नव्हते. उलट तो सुद्धा आपल्या मोठ्या दादाप्रमाणे मला सुद्धा ट्युशनला पाठवा यासाठी जिद्द करून लागला. आता तर फॅशनच झाली होती. त्यामुळे त्यांच्या 2 मोठ्या मुलांनी 12वी पर्यंत शिक्षण घेण्यासाठी जिद्द करून ट्युशन लावून घेतले होते. मनोहररावांनी एकदा त्यांच्या दुसऱ्या मुलाला ट्युशन लावू नको असे सांगितले होते. पण तो उलटसुलट मनोहररावांनाच ऐकू लागला. बाबा, इतर मुलांचे आई बाबा बघा आपल्या मुलांसाठी काय काय करत आहेत आणि तुम्ही तुमच्या मुलांना चांगल्या प्रकारे शिकवून सुद्धा शकत नाही. मग काय गरज होती आम्हाला जन्म द्यायची. त्या दुसऱ्या मुलाने असे बोलल्यानंतर मनोहररावांच्या मनातून तो मुलगा सुद्धा उतरला. एकदा का माणूस मनातून उतरला की त्याच्याबरोबर बोलण्याची इच्छा होत नाही. तसेच त्यांचे 2 नंबरच्या मुलाबरोबर आणि मोठ्या मुलाबरोबर झाले होते. पण म्हणतात ना, आई बाबांनी लहानपणापासून आपल्या मुलांना लाडाने प्रेमाने वाढवलेले असते. त्यांना ते एकदम बाजूला सुद्धा करू शकत नाही ना. कारण आजपर्यंत ते 3 भाऊ एका छताखाली लहानाचे मोठे झाले होते. पण त्या 3 फक्त 3रा मुलगा आपल्या बाबांना प्रत्येक कामात मदत करत होता. तो त्याचे शिक्षण सुद्धा घेत होता आणि सोबतच आपल्या बाबांबरोबर जाऊन मजुरी करून पैसे कमावत होता. त्यातून त्याच्या शिक्षणाचा खर्च सुद्धा सुटायचा आणि उरलेले पैसे तो आपल्या बाबांना द्यायचा. परंतु त्याचे असे वागणे त्याच्या 2 मोठ्या भावांना अजिबात आवडले नव्हते. त्यांना नेहमी असे वाटायचे की आपले आई बाबा आपल्या छोट्या भावावर म्हणजेच राजेशवरच जास्त प्रेम करतात. परंतु तो करत असलेले काम मेहनत त्यांना दिसत नव्हती. त्यांना तर फक्त एवढंच दिसत होतं की आपले आई बाबा आपल्याबरोबर भेदभाव करत आहेत. त्या दोघांनी अजूनपर्यंत काहीच केले नव्हते. म्हणून त्या दोघांनी विचार केला की आपण काही न करता शांत राहून आईबाबांचा फायदा उचलूया. कारण त्या दोघांचे विचार अगदी मिळते जुळते होते. त्यामुळे ते विचार करू लागले की आपल्या आईबाबांना कसा चुना लावायचा आणि आपल्या छोट्या भावाला त्यांच्या नजरेतून कसा खाली उतरवायचा. त्यासाठी ते दोन्ही प्लॅन बनवू लागले. तर दुसऱ्या बाजूला मनोहररावांचा 3रा मुलगा त्यांना त्यांच्या शेतीच्या कामामध्ये मदत करून त्यांची जबाबदारी हळूहळू स्वतःच्या खांद्यावर उचलू लागला. कारण त्याला चांगलेच माहीत होते की जसे जसे आपले वय वाढत आहे तसे तसे आपल्या आईबाबांचे वय अजूनच वाढत आहे
आणि ते आता म्हातारपणाकडे झुकू लागले आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडून जास्त काम होऊ शकत नाही. पण खरं तर माणसाने उतार वयात सुद्धा थोडेफार काम करून हातपाय हलवले तर आपल्या शरीरासाठी चांगलेच असते. परंतु मनोहर रावांना आणि त्यांच्या बायकोला सुमित्राताईंना आजपर्यंत चांगले खाणे अथवा 2 वेळचे पोटभर जेवण मोठ्या मुश्किलीने मिळत होते. त्यामुळे त्यांची कामं करण्यासाठी लागणारी शारीरिक मजबूती कमीच होती. पण त्यांच्या छोट्या मुलाने त्यांना मुश्किल परिस्थितीमध्ये साथ दिली आणि आता त्यांची आर्थिक परिस्थिती पहिल्यापेक्षा सुधारली होती. आता राजेश दोन्ही मुले, मोठे भाऊ ग्रॅज्युएशन पूर्ण करत होते तर सर्वात लहान राजेश आता 12वी मध्ये शिकत होता. तेव्हा तो विचार करत होता की जर आपण स्कूल सोबत ट्युशन सुद्धा लावले तर आपल्या शिक्षणाचा खर्च वाढेल, मग सर्व गोष्टी कशा मॅनेज होतील. म्हणून त्याने ट्युशन लावले नाही आणि कधी काही कारणाने स्कूलला जायला मिळाले नाही तर तो आपल्या मित्रांकडे जाऊन त्या दिवसांचा अभ्यास समजावून घेत होता. तर इतर त्याचे दोन्ही मोठे भाऊ कॉलेजला आल्यापासून त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत विसरूनच गेले होते की त्यांच्या आईबाबांनी आणि त्यांच्या लहान भावाने मुश्किल परिस्थितीमध्ये आपल्याला शिकवले आहे. तर इकडे मनोहरराव आणि सुमित्राताईंना असे वाटत होते की आपली मुले शिकून नोकरीला लागली की आपल्याला त्यांचा आधार मिळेल, मग आपल्या घराची स्थिती सुधारेल. पुढे झालेही तसेच. त्यांच्या दोन्ही मुलांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोघेही एकाच प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करू लागले. तर त्यांचा छोटा मुलगा अजूनही आपल्या आईबाबांची काळजी घेत होता. पण ते दोघेही जरी कामाला लागले असले तरी त्यांच्या राहण्याचा खाण्याचा खर्च त्यांचा छोटा भाऊ आणि मनोहररावच करत होते. त्यांना नोकरी लागलेली असताना सुद्धा आपल्याला खर्चासाठी पैसे नको असे ते कधीही म्हणाले नाहीत आणि गावावरून जसे पैसे येत होते त्या पैशांवर ते आपला खर्च भागवत होते आणि त्यांना मिळणारा पगार होता तो मात्र बँकेत जमा करत होते. ते दोघेही कॉलेजमध्ये शिकत असताना दोघांनाही 2 मुली आवडल्या होत्या. नोकरी लागल्यानंतर त्यांनी विचार केला की आपण त्यांच्याच मुलीबरोबर लग्न करूया. परंतु त्या मुलींनी लग्न करण्यासाठी स्पष्ट नकार दिला. कारण त्या दोन्ही मुलींचे म्हणणे होते, आम्ही तुमच्याबरोबर लग्न का करू, तुमच्याकडे तर स्वतःचे असे काहीच नाही. तेव्हा त्यांच्या दोन्ही मुलांनी त्या मुलीबरोबर लग्न करण्यासाठी आपल्या आईबाबांना आणि स्वतःच्या भावाला धोका देण्याचा प्लॅन केला. प्लॅननुसार त्या दोघांनी मनोहरराव आणि सुमित्राताईंना आपल्या शहरात राहण्यासाठी बोलवले. त्यांना बोलवताना ते म्हणाले की आम्हाला आत्ताच नोकरी लागली आहे, त्यामुळे तुम्ही आमच्याकडे शहरात राहायला या, आम्हाला शहरात तुम्हाला फिरवायचे आहे. ते दोघेही शहरात जाण्या अगोदरच त्यांनी दोन्ही मुले कमलेश आणि विमलेश अधूनमधून आपल्या मित्रांबरोबर गावच्या घरी येत असत आणि त्या मित्रांना ते आपल्या शेतावर फिरवण्यासाठी दाखवण्यासाठी घेऊन जात असत. एक दिवस त्यांचा एक मित्र त्यांच्याबरोबर आला आणि त्याला सुद्धा ते शेतावर घेऊन गेले. नेहमीप्रमाणे मनोहररावांना आणि सुमित्राताईंना वाटले की हा शहरातील त्यांचा मित्र आहे, त्याला शेतीविषयी आकर्षण असेल म्हणून तो सुद्धा आपल्या शेतावर गेला असेल. मग काही दिवसांनी मनोहरराव आणि सुमित्राबाई आपल्या मोठ्या मुलाकडे राहायला गेले. एक दिवसानंतर एका कागदावर मनोहरराव आणि सुमित्राताईंचा अंगठा घेऊन त्यांच्या दोन्ही मुलांनी ती जमीन विकली आणि त्यातून मिळालेल्या पैशातून त्या दोन्ही मुलांनी बाजूच्या शहरामध्ये घर खरेदी केले. अजूनपर्यंत मनोहरराव आणि सुमित्राताई शहरामध्ये राहतच होते. परंतु इकडे काय घडत आहे याची त्यांना पुसटशी सुद्धा शंका आली नाही. उलट त्यांना असं वाटू लागले की आपल्या छोट्या मुलाला सुद्धा शहरात बोलावून घ्यायला हवे. इकडे त्याला चांगले शिक्षण सुद्धा घेता येईल आणि आपल्याला त्याच्यावर लक्ष सुद्धा देता येईल. आता त्यांचे दोन्ही मोठे भाऊ चांगले आयुष्य जगत आहे, तसे आयुष्य त्याला सुद्धा जगता यायला हवे, कारण त्याने खूप मेहनत केली आहे. म्हणून त्या दोघांनाही असे वाटत होते की आपला लहान मुलगा सुद्धा त्याच्या आयुष्यात खूप पुढे जावा. पण त्याच रात्री त्यांच्या दोन्ही मोठ्या मुलांनी त्यांच्यासोबत खूप चांगल्या प्रकारे गप्पा गोष्टी केला. रात्री उशिरापर्यंत ते सर्वजण गप्पा गोष्टी करत होते. रात्री उशिरा झोपल्यानंतर मनोहरराव आणि सुमित्राताई दोघेही सकाळी उशिरा उठले. पाहतात तर काय, कमलेश आणि विमलेश दोघेही घरात नव्हते. दोघांनी त्यांना घरभर शोधले परंतु ते दोघेही त्यांना कुठेही सापडले नाहीत. मग त्यांना शेजारी जाऊन चौकशी केली तेव्हा त्यांना समजले की ते दोघेही सकाळीच गाडीमध्ये काही बॅगा टाकून इथून निघून गेले. पण ते कुठे गेले त्यांना सुद्धा माहीत नव्हते. सुरुवातीला तर आई बाबा परेशान झाले की माहीत नाही अशी अचानक मुले कुठेही गेली. पण जेव्हा पुन्हा ते शेजारच्या घरातून आपल्या घरात आले तेव्हा शेजारी राहणारा एक मुलगा त्यांच्याबरोबर आला, कारण तो सुद्धा त्यांच्यासोबत त्यांच्या दोन्ही मुलांना शोधण्यासाठी त्यांची मदत करत होता. जेव्हा तो घरात आला तेव्हा त्याला टेबलवर एक पत्र दिसले. त्या मुलाने ते पत्र वाचले आणि तो मनोहरराव आणि सुमित्राताईंना म्हणाला,
तुम्हा दोघांनाही तुमची दोन्ही मुलं इथे सोडून निघून गेली आहे. जेव्हा त्या दोघांनी त्या मुलाचे वाक्य ऐकले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना तर त्या मुलाच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. म्हणून त्यांनी आपल्या छोट्या मुलाला फोन लावण्यास सांगितले. जेव्हा त्या मुलाने राजेशचा फोन नंबर मागितला तेव्हा दोघांनाही तो नंबर माहीत नव्हता. पण राजेशने त्याचा मोबाईल नंबर लिहून तो कागद सुमित्राताईंच्या बॅगेमध्ये ठेवला होता हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तो मोबाईल नंबर लिहिलेला कागद पटकन त्या मुलाच्या हातात दिला. तेव्हा त्या मुलाने राजेशला फोन लावून सर्व काही सांगितले. ते ऐकून राजेश घाबरून गेला. मग तो त्या मुलाला म्हणाला, माझे आई बाबा या शहरात नवीन आहेत. संध्याकाळपर्यंत मी तिकडे पोहोचतो. तोपर्यंत तू माझ्या आई बाबांची काळजी घे. आपल्या दोन्ही मुलांचे असे अचानक गायब होणे हा मनोहररावांसाठी आणि सुमित्राताईंसाठी धक्काच होता. पण राजेश संध्याकाळपर्यंत येत आहे हे ऐकून त्यांच्या जीवात जीव आला. तो म्हणाला होता, आई बाबा तुम्ही अजिबात परेशान होऊ नका, मी तिकडेच येत आहे. त्याच्या त्या 2 वाक्यांनी या दोघांना उभारी मिळाली होती. तो शेजारचा मुलगा सुद्धा खूप चांगला होता. तो त्या दोघांनाही आपल्या घरी जेवण पाणी आणून देत होता. तो दिवस असाच निघून गेला. पण जशी संध्याकाळ झाली तेव्हा राजेश तिथे पोहोचला. कारण राजेशने त्या मुलाकडून तिथला ऍड्रेस मागून घेतला होता. राजेशला पाहताच त्याचे आई बाबा जोरजोरात रडू लागले आणि म्हणू लागले, माहित नाही बाळा, तुझे दोन्ही भाऊ आम्हाला इथे सोडून कुठे गेले. आम्हाला तर खूप भीती वाटत आहे. त्यांच्याबरोबर काही वाईट साईट तर घडले नसेल ना. त्याच वेळी त्या मुलाने त्याला त्या घरात मिळालेले पत्र राजेशच्या हाती दिले. जेव्हा ते पत्र राजेशने वाचले तेव्हा त्याच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकून गेली होती. कारण त्या पत्रामध्ये स्पष्ट शब्दात लिहिले होते की आई बाबा आम्हा दोघांना माफ करा. मी आणि कमलेश माझा छोटा भाऊ विमलेश आम्ही इथून जात आहोत. आता आम्ही दोघेही तुम्हाला कधीच भेटणार नाही. तुमच्याबरोबर आम्ही जे काही वागलो त्यासाठी आम्हाला माफ करा. परंतु आमच्याकडे दुसरा कोणताच पर्याय मार्ग नव्हता. आता आम्ही आमचे आयुष्य जगण्यासाठी बाहेर पडत आहोत. लहानपणापासून आतापर्यंत आम्ही आयुष्यात कधीही सुख पाहिले नाही. नेहमीच एक एक पैशासाठी आम्हाला तरसावे लागले. म्हणून आम्हाला पुन्हा त्या आयुष्यात जायचे नाही. आम्ही दोघे इथे खूप खुश आहोत आणि आमच्या आयुष्यातील हा आनंदही खूप आम्हाला गमवायचा नाही. आम्ही दोघेही आमच्या स्वतःच्या जगण्यात आनंदी राहण्यासाठी जात आहोत. आम्हाला त्या गरिबीमध्ये आणि त्या गावामध्ये पुन्हा कधीही जायचे नाही. आतापासून तुमचे आणि आमचे कोणतेही नाते नाही. आम्ही तुमची मुले आहोत हे विसरून जा. आता तुम्ही तुमच्या आवडीच्या शेवटच्या मुलाकडे गावी जा आणि तिथे तुमचं आयुष्य घालवा. आम्हाला आता तुमच्याशी काही एक देणं घेणं नाही. आम्हाला संपर्क करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका. आम्ही तुम्हाला कुठेही भेटणार नाही. आमच्या आयुष्यामध्ये आम्ही खूप खुश आहोत. आमच्या आवडीच्या मुलींबरोबर आम्ही दोघांनी लग्न केले आहे आणि आमच्या बायकांबरोबर आम्ही खूप खुश आहोत. आणि अजून एक गोष्ट, ते गावाकडे असणारं शेत आता तुमचे राहिले नाही, तर ते शेत आम्ही दोघांनी विकले आहे. हे वाक्य ऐकून राजेशला खूप मोठा धक्का बसला. त्याला आता समजत नव्हते की काय करावे आणि काय नाही. कारण त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्या शेतावर तर होत होता. पण ही गोष्ट तो त्याच्या आईबाबांना बोलला नाही. ती योग्य वेळ येण्याची वाट पाहत होता. त्याने आपल्या आईबाबांना सोबत घेतले आणि दुसऱ्या दिवशी तो आपल्या गावी पोहोचला. पण आता प्रत्येक वेळेला त्याच्या डोक्यावर मध्ये विचार येत होते की काय करावे आणि काय नाही. याच संभ्रमात तो होता. तो विचार करत होता की आई बाबांना जे काही खरे आहे ते सांगावे का. परंतु पुन्हा विचार करावा की जोपर्यंत चालले आहे तोपर्यंत चालू दे. त्यांच्या शेतामध्ये जे काही पीक वाढले होते ते पीक काढण्यास आले आणि दुसऱ्यांदा जेव्हा पिकाची पेरणी करायची वेळ आली तेव्हा पीक पेरणी करत असताना राजेशला आणि त्याच्या बाबांना काही लोकांनी त्या शेतातून बाहेर काढले आणि ते त्यांच्यावर ओरडू लागले की तुम्ही ह्या शेतामध्ये काय करत आहात. आता हे शेत तुमचे नाही तर आमचे आहेत. तेव्हा मनोहरराव त्या माणसांवर ओरडत म्हणाले, आणि हे शेत माझे आहे आणि मी हे शेत कोणालाही देणार नाही. तेव्हा राजेशने त्यांची समजूत काढली आणि त्यांना घरी आणले. मग त्यांना शांत करून सर्व सत्य सांगितले. सोबत ही गोष्ट सुद्धा सांगितली की त्या वेळेला त्यांनी ही गोष्ट त्यांच्यापासून का लपवली, कारण त्याला आपल्या आई बाबांना अजिबात दुःख द्यायचे नव्हते. परंतु आता सत्य सांगणे त्याची मजबुरी होती. आपल्या दोन्ही मोठ्या मुलांच्या करामती ऐकून आईबाबांना दोघांचाही खूप राग येऊ लागला. आता ते रडू लागले. त्यांना समजत नव्हते की आता शेतच राहिले नाही तर काय करायचं. त्या दिवशी घरात सर्वत्र शांतता पसरली. रात्रीचे जेवण सुद्धा बनले नाही. कोणी काही खाल्ले नाही. पण शेवटी करणार तरी काय होते. आता त्यांच्याकडे कोणताही मार्ग शिल्लक नव्हता. आता आपण आपले आयुष्य
कसे जगायचे यासाठी ते नवरा बायको रात्रभर चर्चा करत होते. आता पुढे करायचे काय याचा विचार नवरा बायको दोघेही करून परेशान होते. खरं तर त्यांनी जेवढा पैसा खर्च केला आणि विश्वास त्यांच्या दोन्ही मुलांवर ठेवला होता तेवढाच विश्वास आणि तेवढेच पैसे त्यांनी छोट्या मुलासाठी खर्च केले नव्हते. उलट छोट्या मुलाने मेहनत करून आपल्या मोठ्या भावांना शिकवण्यासाठी आपल्या बाबांना हातभार लावला होता. परंतु आज त्याच्या दोन्ही मोठ्या भावांनी त्याच्या मेहनतीचं काय फळ दिले होते हा विचार करत अजूनच त्यांना परेशान होत होतं. पूर्ण रात्र बसून ते विचार करत होते. जेव्हा सकाळ झाली तेव्हा त्यांचा लहान मुलगा त्यांच्या रूममध्ये आला. तेव्हा त्यांनी पाहिले तर आई बाबा दोघेही अजून जागे आहेत. तेव्हा तो म्हणाला, आई बाबा तुम्ही रात्रभर झोपलाच नाहीत का? तेव्हा ते म्हणाले, बाळा आम्ही तुझ्याबरोबर किती चुकीचं वागलो आहोत. आम्ही तुझ्यावर किती अन्याय केला आहे. आम्ही तुझ्या दोन्ही मोठ्या भावांना सर्व काही देण्याचा प्रयत्न केला, परंतु ते धोकेबाज निघाले आणि सर्व काही लुटून निघून गेले. आता तुझ्या शिक्षणाचा खर्च आणि घर खर्च कसा भागेल हाच विचार करून करून डोके फुटायची वेळ आली आहे. तेव्हा राजेश म्हणाला, आई बाबा जास्त विचार करू नका, सर्व गोष्टी ठीक होतील. कोणालाही आपली चिंता नसेल पण देवाला नक्कीच आहे. तो आपल्याला मार्ग दाखवेल. आपल्या मुलाच्या बोलण्याने त्याच्या आई बाबांना थोडा धीर आला. त्यानंतर मनोहररावांनी त्यांचे शेत गेले पण दुसऱ्यांच्या शेतावर जाऊन मजुरीने काम सुरू केले. तर दुसरीकडे राजेशने त्याचे 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून शिक्षण थांबवण्याचा निर्णय घेतला. पण अप्रत्यक्षपणे त्याने शिक्षण चालू ठेवण्याचाही निर्णय घेतला होता. तो असा की त्याने विचार केला, आता आपल्याकडे पैशांची कमी आहे. जर आपण कॉलेजमध्ये जाऊन पुढील शिक्षण घेत राहिलो तर जास्त पैसे खर्च होतील आणि त्याचा भार आपल्या बाबांवर वाढेल. त्यापेक्षा एक मोबाईल खरेदी करूया आणि मोबाईलवरच ऑनलाईन परीक्षांची विविध भरती देऊया. त्यामुळे काम करून पैसे कमवता येतील आणि शिक्षण सुद्धा चालू राहील. काही दिवस काम करून त्याने त्या पैशातून एक मोबाईल घेतला आणि नेट रिचार्ज करून ऑनलाईन अभ्यास करू लागला. दिवसभर त्यानंतर काम करून आराम आणि पहाटे लवकर उठून अभ्यास अशी त्याची दिनचर्या चालू झाली. सुरुवातीला 2-3 पर्यंत निष्फळ ठरले पण 4थ्या प्रयत्नात तो भरती पास झाला आणि तो वर्दी घालून जेव्हा घरी आला तेव्हा त्याच्या आईबाबांना त्याचा खूप अभिमान वाटू लागला, कारण आज त्यांचाच मुलगा पोलीस इन्स्पेक्टर झाला होता. तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावारा उरला नव्हता. त्या आनंदात त्यांनी मंदिरात जाऊन देवापुढे पेढे ठेवले आणि शेजाऱ्यांमध्ये पेढे वाटले. राजेश आता ट्रेनिंगसाठी शहरात गेला. तेव्हा त्याच्या आईबाबांना घर खायला येऊ लागले, कारण त्या घरात आता दोघे नवरा बायको व्यतिरिक्त दुसरे कोणीही नव्हते. बघता बघता 1 वर्ष उलटून गेले. ट्रेनिंग चालू असताना राजेश सुद्धा अधूनमधून गावाकडे आपल्या आईबाबांना भेटायला येत होता. पण तो 1 दिवस राहून लगेच परत जायचा. त्यामुळेच मनोहरराव आणि सुमित्राताईंना दोघांनाच राहण्याचा आता कंटाळा येऊ लागला होता. या वेळेला राजेश घरी आला तेव्हा त्यांची ट्रेनिंग पूर्ण झाली होती आणि त्याने शहरामध्ये छानसे घर घेतले होते. तो घरीच येताच आईबाबांना आपल्याबरोबर शहरात घेऊन गेला. तिथून त्याची ज्या पोलीस स्टेशनमध्ये तो रुजू झाला होता ते पोलीस स्टेशन जवळच होते. त्यामुळे तो आता मोठ्या आनंदाने आपल्या आईबाबांबरोबरच त्या शहरातील घरात राहत होता. आपला मुलगा आता आपल्याबरोबरच राहत आहे. त्यामुळे मनोहरराव आणि सुमित्राताईंना खूप सुद्धा बरे वाटू लागले. आता त्यांची गरिबी दूर झाली होती याचाही आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. पण आता त्यांना चिंता लागून राहिली होती ती आपल्या मुलाच्या लग्नाची. शेवटी एक दिवस असाच गप्पा मारता असताना सुमित्राताई म्हणाल्या, बाळा आता तुझे लग्नाचे वय झाले आहे, तुझे लग्न करायला हवे. आपल्या आईबाबांच्या बोलण्यावर राजेशने लगेच होकार दर्शवत त्यांनी मुलगी पाहण्याची जबाबदारी दिली. त्याच्या आईबाबांनी एक चांगली मुलगी पाहून राजेश तिच्याबरोबर लग्न करून दिले. राजेशची बायको खूप संस्कारी मुलगी होती. ती आपल्या सासू सासऱ्यांचा खूप चांगल्या प्रकारे सांभाळ करत होती. त्याचे खरं कारण म्हणजे मनोहरराव आणि सुमित्राताई तिला आपल्या मुलीप्रमाणे वागवत होते. त्यामुळे ती सुद्धा आपल्या आईबाबांप्रमाणेच त्यांना सुद्धा आपले आईबाबा मानत होती. राजेश कामानिमित्त आता बाहेर असला तरी त्याची बायको त्याच्या आईबाबांवर छानपैकी फिरून घेऊन येत असे. बाहेर फिरल्याने त्यांना सुद्धा बरे वाटत असे. एक दिवस ते तिघेही असेच फिरायला गेले होते. बाहेर फिरून झाल्यानंतर रात्री डिनरसाठी तिघेही एका हॉटेलमध्ये गेले. राजेशची ऑफिसवरून ड्युटी सुटल्यावर तो सुद्धा डायरेक्ट तिथेच डिनरसाठी आला. त्या चौघांचेही जेवण झाल्यानंतर एक वेटर तिथे त्यांचे बिल घेऊन आला. त्या वेटरला बिलाचे पैसे देत असताना त्याचा चेहरा पाहून राजेश जागी स्तब्धच राहिला, कारण तो त्याचा मोठा भाऊ कमलेश होता आणि कमलेशने सुद्धा राजेशला पाहिले. पण राजेश आता वर्दीत असल्यामुळे त्याला काय बोलावे सुचले नाही.
इकडे बाहेर राजेशची बायको आणि आई बाबा त्याची वाट पाहत होते. पैसे देण्यासाठी एवढा विलंब का होत आहे हे पाहण्यासाठी राजेशची बायको तिथे आली आणि त्याला असे स्तब्ध पाहून त्याच्या डोळ्यासमोर हात फिरवू लागली. पण तिने कमलेशला ओळखले नव्हते. तेव्हा राजेश म्हणाला, दादा तू इथे? तेव्हा कमलेश म्हणाला, हो. अरे तर तू खूप मोठा झाला आहेस. तेवढ्यात विमलेश सुद्धा तिथे येतो. पण राजेश काही न बोलता तिथून निघून जातो. बाहेर जाऊन तो आपल्या आईबाबांना गाडीत बसवून निघून जातो. तेव्हा ते दोघेही भाऊ विचार करतात, हा तर खूप पैसेवाला झाला आहे आणि आईबाबा ह्याच्याच बरोबर आहेत. आता पुन्हा काहीतरी प्लॅन बनवून आपल्या आईबाबांच्या मदतीने पैसे काढून घ्यावे लागतील. पण ते कुठे राहतात ते आपल्याला कसे समजणार? म्हणून लगेच तो आपले काम सोडून रिक्षा पकडून राजेशच्या गाडीचा पाठलाग करतात. राजेशची गाडी एका मोठ्या सोसायटीच्या आत जाते. तेव्हा गेट बाहेर थांबून परत येतात. घरी गेल्यानंतर त्यांच्या बायका त्यांच्याकडे पैशांची मागणी करतात. तेव्हा ते म्हणतात, आता नाही आहेत पैसे आमच्याकडे. तर त्यांच्या बायका म्हणतात, पैसे नाहीत, आमचे लाड पुरवता येत नाही, तर लग्न का केले आमच्या बरोबर? तेव्हा दोघेही एकत्र म्हणतात, तुमच्याजवळ लग्न करण्या अगोदर आमच्याकडे लाखो रुपये होते, पण आता 1000 रुपये सुद्धा नाहीत. तुमच्यामुळे आमच्यावरती ही वेळ आलेली आहे. आता त्यांच्यामध्ये वादवाद होतात. तेव्हा ते दोघेही भाऊ विचार करतात, ह्याच्याबरोबर भांडत राहण्यापेक्षा आपण बाबांकडून कसे पैसे काढायचे याचा विचार करूया. तेव्हा ते दुसऱ्या दिवशी राजेशच्या घरी जाण्याचा विचार करतात. त्यांना वाटते आई बाबांना आपली परिस्थिती सांगितली तर त्यांना आपली दया येईल, नाहीतर आपण काहीतरी युक्ती करून त्यांच्याकडून पैसे काढू. त्यासाठी ते घरात जाऊन राहायला हवं. म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी ते राजेश राहत असलेल्या सोसायटीच्या गेटवर पोहोचतात. पण त्यांना राजेशच्या घराचा नंबर माहीत नसतो. तेव्हा ते तेथील वॉचमॅनला सांगतात, आम्ही राजेश साहेबांचे भाऊ आहोत, आम्हाला त्यांच्या घरी जायचे आहेत. त्यावर वॉचमॅन म्हणतो, त्यांना सांगितल्याशिवाय मला तुम्हाला आतमध्ये सोडता येणार नाही. तेव्हा कमलेश म्हणतो, ठीक आहे, मी लगेच त्याला फोन करतो. तो फोन करण्याचे नाटक करतो आणि म्हणतो, अरे त्याचा फोन लागत नाही. मग विमलेश आणि कमलेश दोघेही बाजूला उभे राहतात आणि आपापसात बोलू लागतात की अरे त्याला आपण सांगू की तुमच्या वॉचमॅनने आम्हाला गेटवरच उभे ठेवले, तो आतमध्ये सोडतच नाही, तर आम्ही काय करणार? आणि तुझा फोन सुद्धा लागत नव्हता. हे त्यांचे बोलणे जेव्हा वॉचमॅनने ऐकले तेव्हा तो विचार करू लागला, अरे यांच्याकडे तर राजेश साहेबांचा फोन नंबर आहे, मग नक्कीच हे त्यांचे भाऊ असेल. म्हणून तो त्यांना आवाज येतो आणि म्हणतो, तुम्ही राजेश साहेबांकडे जाऊ शकता, मला फक्त तुमच्या नावाची नोंद करून घ्यायची आहे. वॉचमॅन रजिस्टरमध्ये नोंद करत असताना विमलेश हळूच राजेशचा फ्लॅट नंबर पाहतो. फ्लॅट नंबर मिळाल्यानंतर दोघे राजेशच्या फ्लॅटवर जाऊन दारावरची बेल वाजवतात. तेव्हा राजेशची बायको लगेच दरवाजा उघडते, पण ती त्या दोघांनाही ओळखत नाही म्हणून विचारते, तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोणाला भेटायचे आहे? तेव्हा आम्हाला राजेशला भेटायचे आहे असे म्हणत दोघेही घरामध्ये शिरतात. तेव्हा राजेशची बायको आरडाओरड करते. तिच्या आवाजाने मनोहरराव आणि राजेश दोघेही बाहेर येतात. मनोहरराव आपल्या दोन्ही मुलांना पाहून म्हणतात, तुम्ही दोघे इथे का आलात? तुमचे इथे काय काम आहे? तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. एवढे बोलून त्यांना जोरात धाप लागते आणि ते जागीच कोसळतात. तेव्हा राजेशची बायको आणि सुमित्राताई त्यांना रूममध्ये घेऊन जातात. तर राजेश आपल्या दोन्ही मोठ्या भावांना विचारतो, तुम्ही ते का आला आहात? तेव्हा ते राजेशची स्तुती करत म्हणतात, तू तर खूप मोठा झाला आहेस, तुझ्याकडे खूप पैसा सुद्धा आला आहे आणि आम्ही बघ, आमच्याकडे आता काहीच राहिलेलं नाही. आम्हाला ह्या तुझ्या मोठ्या घरात राहायला जागा मिळाली तर बरे होईल. तेव्हा राजेश म्हणतो, तुम्हाला समोर पाहून बाबांची तब्येत बिघडली आहे, तुम्ही आता इथून निघालात तर बरे होईल, नाहीतर मला तुम्हाला धक्के मारून बाहेर काढावे लागेल. पण कमलेश आणि विमलेश हात जोडून राजेशला विनंती करू लागतात की राजेश, आम्हाला घराबाहेर काढू नकोस, तू बोलशील ते आम्ही काम करण्यास तयार आहेत, पण आम्हाला या घरात आश्रय दे. परंतु राजेश त्यांचे काही ऐकत नाही. तो वॉचमॅनला फोन करून बोलावून घेतो आणि त्यांना घराबाहेर काढायला सांगतो आणि पोलिसांना फोन करून बोलावून घेतो. वॉचमॅन येऊन त्या दोघांनाही धक्के मारून घराबाहेर काढतो. तेव्हा गेटवर पोलीस हजर असतात. आपल्या जन्मदात्या बापाची फसवणूक केल्याप्रकरणी आणि भावाला त्याच्या घरी येऊन धमकवण्यात प्रकरणात त्या दोघांनाही अटक करतात. ही बातमी जेव्हा कमलेश आणि विमलेशच्या बायकांपर्यंत पोहोचते तेव्हा त्या दोघींनाही आनंद होतो. त्या म्हणतात, असे कंगाल नवरे असण्यापेक्षा नसलेलेच बरे. त्या दोघांना घटस्फोट देऊन आपले नवीन आयुष्य चालू करतात. तर इकडे राजेश आपल्या बाबांना समजावतो, बाबा तुम्ही उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नका, त्या दोघांनाही चुकीचे केले होते, त्याची शिक्षा त्यांना मिळालेली आहे. त्यांनी तुम्हाला फसवले असले तरी त्यांना वाटत असले
तरी ते स्वतःला फसवले आहेत याची प्रचिती आता त्यांना येतच असेल. खरं तर आई बाबा कमलेश दादा आणि विमलेश दादाला कोणतीही नोकरी लागलेली नव्हती. त्यांनी तुमची फसवणूक करायची होती, म्हणूनच त्यांनी हा आखलेला सर्व प्लॅन होता. त्यांना आपली शेती विकून पैसे मिळवून त्यांच्या आवडीच्या मुलींबरोबर मजा मस्ती करायची होती. आपल्याला त्रास देऊन त्यांना आनंद मिळत होता आणि ते जमिनीच्या मिळालेल्या पैशात मजा मस्ती करत होते. पण हे जास्त दिवस काही चालले नाही. त्यांच्या कर्माची शिक्षा त्यांना मिळालेलीच आहे. आता आपले आयुष्य आपण आनंदाने जगूया. जर आज सुद्धा आपण आनंदाने जगलो नाही तर आपल्या आयुष्याला काय अर्थ राहील. बाबा, मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे की तुम्ही आम्हा सर्वांसाठी किती कष्ट केलेले आहेत. आता त्या कष्टाचे चीज झाले आहेत. तुम्ही उरलेले आयुष्य आनंदाने जगा. हे सर्व समजतात असताना राजेशची बायको सुद्धा तिथेच होती. तेव्हा तिने आपल्या नवऱ्याला शब्द दिला, तुम्ही काळजी करू नका, आई बाबांना आनंदी ठेवण्याची जबाबदारी माझी राहील. त्या दिवसापासून मनोहरराव आणि सुमित्राताईंच्या प्रत्येक गोष्टीची काळजी तिने घेतली आणि त्यांचे आयुष्य सुखी समाधानाने जे जगू लागले. म्हणूनच मनोहरराव आणि सुमित्राताई आजही म्हणतात की पोटी मुलगा जन्माला यावा पण तो राजेश सारखा असावा आणि सोन असावी तर माझ्या राजेशच्या बायकोसारखी असावी. आपण कधीच कोणाचे वाईट केले नाही किंवा करण्याचा प्रयत्नही केला नाही तर देव आपले सुद्धा कधीच वाईट करणार नाही याचीच प्रचिती ह्या कथेच्या माध्यमातून येते. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर काही कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.